सर्वांना नमस्कार. आज आपणासाठी घेऊन येत आहे एक नवीन कथा. खरं तर तिला अरेंज मॅरेज करायचं नव्हतं. ज्याला आपण ओळखत नाही त्याच्यासोबत आयुष्यभर एकत्र कसं काय राहायचं, तो कसा असेल, समजून घेईल की नाही काय माहीत. आणि एक वेळ लव्ह मॅरेज ठीक आहे, कारण त्यात आधी एकमेकास समजून तरी घेता येतं, त्याचा स्वभाव जाणून घेता येतो, जोडीदार निवडण्याची संधी असते. नाहीतर लग्नच नको करायला, एकटी राहीन मी, असे काहीसे विचार होते रेखाचे अरेंज मॅरेजविषयी. आज अनिल आणि त्याचे आईवडील रेखाला पाहायला आले. रेखा छानशी देखणी मुलगी, बघताच अनिलला फार आवडली. अनिलने त्याचा होकार तिच्या पुढे लगेच जाहीर केला आणि त्यानं रेखालाही विचारले, तुझा काय निर्णय आहे ते सांग. जो काही निर्णय असेल तो लगेच सांग, कारण तुझा निर्णय फार महत्त्वाचा आहे. जर तू मनापासून तयार असशील तरच हो म्हण. ती विचार करते आणि रेखाही लगेच तिचा होकार कळवते आणि नंतर दोघांच्या लग्नाची तारीख ठरवली जाते. खूप थाटामाटात दोघांचं लग्न लावून दिलं जातं. दोघांची वरातही निघाली. वरात अनिलच्या घराजवळ येते. अनिलचं घर फारसं मोठं नसतं. शहरातल्या 1 BHK फ्लॅट एवढं त्याचं घर असतं. सगळ्या विधी पार पाडल्या जातात. नंतर दोघेही खोलीत येतात. रूम तर छान सजवली होती. तीही खूप सुंदर दिसत होती, अगदी बाहुलीसारखी गोड गुटगुटीत. तिचं शरीर आखीव रेखीव कमनीय बांधा असलेलं होतं. तो खूप उतावीळ होऊन रेखाला मिठी मारत म्हणाला, रेखा, आजपासून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होत आहे. मला तू खूप आवडतेस. पण ती मात्र शांत होती. तो तिच्या मानेवर किस करतो आणि रेखा त्याच्यावर ओरडते. स्वतःला त्याच्यापासून दूर करत ती म्हणते, पण तू मला अजिबात आवडत नाहीस. मी तुझ्यावर प्रेम करत नाही, म्हणून माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नको. अनिल तिचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झालेला असतो, पण तरीही हिम्मत करून रेखाला विचारतो, पण काय झालं गं? तू तर लग्नाला स्वतःहून होकार दिला होता ना? हो, दिला होता. मग आता काय झालं? पण आता मला तुझ्यासोबत राहायचं नाही. अनिलला तर काहीच कळेना. तो म्हणाला, रेखा, जर तुझं असं होतं तर लग्न का केलंस माझ्याशी? मी तर तुला अजिबात कसलीच जबरदस्ती केली नव्हती. मी विचारलं होतं ना तुला, मग तेव्हा का नाही सांगितलं मला? यावर रेखा म्हणाली, ते मी आईबाबांसाठी म्हणाले. ते सारखे सारखे माझ्या मागे भुनभुन लावत होते लग्नाची. तुला नसता होकार दिला तर आणखीन कुठलं तरी स्थळ आलं असतं. मी किती दिवस टाळणार होते त्यांना. मग तुझं कोणावर प्रेम आहे का? त्यानं घाबरत घाबरत विचारलं. ती म्हणाली, नाही, तसंही नाही, पण मला लग्न करायचं नव्हतं इतक्यात. मला कोणाची गुलामी करायची नाही. रेखा, अगं कोणी सांगितलं तुला लग्न झालं की नवऱ्याची गुलामी करायची असते? तो तिला समजावत होता. ते मला काही माहीत नाही, मी तुला ओळखत नाही, ती रागात म्हणाली. बस, तू 2-3 महिने ॲडजस्ट कर आणि त्यानंतर आपण डिवोर्स घेऊया, वेगळे होऊया. अनिलला हे ऐकून धक्काच बसला. तो तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ती त्याचं काहीच ऐकत नाही. ती तिच्या निर्णयावर ठाम होती, पण तिला खूप नाईलाजाने तो म्हणतो की, ओके, माझ्या तर स्वप्नांची राखरांगोळी झालीच आहे, पण तुझ्या तरी मनासारखं होऊ दे. ठीक आहे, तुला हेच योग्य वाटत असेल तर हेच करू, पण माझं एक ऐकशील रेखा, प्लीज. ती म्हणाली, काय? बोल. अनिल म्हणतो की, एक छोटीशी मदत कर, हवी तर विनंती समज माझी. जोपर्यंत आईबाबा इथे आहेत तोपर्यंत तू इथेच राहा. एकदा का ते गावी गेले की मग सगळं तुझ्या म्हणण्यानुसारच होईल. आता तिला यात काही अडचण नव्हती. तीही तयार होते. आता त्यांचं रोजचं नियमित वेळापत्रकाप्रमाणे काम चालू होतं. त्याचे मित्र त्याला खूप चिडवत असतात, पण तो मात्र शांत असतो. ए, कशी आहे रे वहिनी? आता काय सांगायचं म्हणून अनिल हसून विषय टाळायचा, कारण त्याच्याकडे शब्द नव्हते. आईबाबांसमोर नवरा बायकोप्रमाणे राहणं, त्यांना कळू नये म्हणून त्यांच्यासमोर नाटक करणं, असे करता करता दिवस जाऊ लागले. रेखा घरात काहीच करत नव्हती. पत्नी सून यांचं एकही कर्तव्य पार पाडत नव्हती, पण तरीही अनिल काही बोलत नाही. ते दोघेही नोकरी करत असतात. मग रोजच्या वेळापत्रकानुसार आपापली कामं आटपून कामावर जाणं चालू होतं. अनिल रोज तिच्याशी गोडीनं बोलण्याचा प्रयत्न करायचा, तिचं ऐकायचा, पण रेखा मात्र त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करायची. कारण रेखाला एकाच गोष्टीची खंत होती की तिला लवकर लग्न करायचं नव्हतं, घरच्यांना दुखवायचं नव्हतं, म्हणून तिने लग्नाला होकार दिला होता. पण तरीही लग्न करूनसुद्धा ती पुन्हा एकटं राहण्याचा विचार करू लागते, कारण तिला स्वतःची लाईफ कोणाबरोबरच शेअर करायची नव्हती. तिला लग्न करून बंधनात अडकल्यासारखं वाटत होतं. कसे तरी ती तिचे दिवस ढकलत चालली होती. अनिल मात्र तिला नेहमी त्याच्या पत्नीचा दर्जा देण्याचा प्रयत्न करत होता.
मित्रमंडळी, पै पाहुणे यांच्यात तिला रिस्पेक्ट द्यायचा. त्यांच्यात पती पत्नीचं नातं नसलं तरी तिचा आदर करत होता तो. पण रेखाने मात्र कधीच अनिलला नवऱ्याचं स्थान देण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस फरशीवरती पाणी सांडलेलं असताना रेखाचा पाय घसरून ती अचानक पडते. तिचा पाय फ्रॅक्चर होऊन जातो. अनिल लगेचच तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. तिच्यावर उपचार सुरू करतो. पण डॉक्टर सांगतात की तिला आठवडाभर तरी आरामाची गरज आहे. पायावर अजिबात जोर येता कामा नये याची काळजी घ्यायला सांगतात. मग काय, अनिल तिची खूप काळजी घेऊ लागला. दररोज तिच्या पायाची मालिश करायचा. तिचा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे तिला नीट उभंसुद्धा राहता येत नव्हतं. मग प्रश्न होता घरातली कामं आणि जेवण. मग अनिलवर ही सगळी जबाबदारी आली. पण अनिलला आधीपासूनच या गोष्टीची सवय होती, त्यामुळे त्याला कसलीच अडचण नव्हती. अनिल रोज जेवण स्वतःच करायचा. त्याचे आईबाबासुद्धा त्याला घरकामात थोडीशी मदत करायचे. रोज कामावर जाण्याआधी रेखासाठी नाश्ता व जेवण बनवून स्वतःच्या हाताने तिला नाश्ता भरवायचा आणि मग कामावर जायचा. वेळेवर तिला फोन करून गोळ्या औषधं घेण्याची आठवण करून द्यायचा. कामावरून आल्यावर सर्वात आधी तिच्या पायाची मालिश करायचा. तिच्यासाठी फूल आणायचा. तिला थोडं चालण्यासाठी मदत करायचा. सर्व गोष्टी तो तिच्यासाठी खूप आवडीनं करायचा. त्याची खूप दगदग धावपळ सुरू होती, पण तरीही ती अनिलला आवडीने हाकसुद्धा मारत नव्हती. तिचं मन अनिलचा स्वीकारच करत नव्हतं. एक दिवस रेखाला बघायला तिची मैत्रीण येते. त्यांच्या गप्पा चालू असतात. तितक्यात अनिल दोघींना नाश्ता बनवून आणतो आणि रेखाला म्हणतो, अगं रेखा, मी जरा मार्केटमधून थोडं सामान घेऊन येतो. तुम्हा दोघींना आणखी काय हवंय का? रेखा म्हणते, नको काही अजून, तू जाऊन ये. आणि रेखा, तुला काही आणायचं असेल तर सांग. नाही, आहे सगळं माझ्याकडे. बरं, असं म्हणून अनिल जातो. रेखाची मैत्रीण तर अनिलला असं नाश्ता आणताना बघून तिला धक्काच बसतो. ती रेखाला विचारते, का गं रेखा, घरातली कामं सगळं तुझा नवरा करतो का? तर रेखा बोलते, हो, तोच बघतो माझं असं झाल्यापासून. रेखाची मैत्रीण रेखाला म्हणाली, खूप नशिबान आहेस गं तू रेखा, जो तुला एवढा जीव लावणारा नवरा मिळाला. रेखाच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह होतं. ती म्हणाली, यात काय एवढं नशिबवान असण्यासारखं काय आहे? तिची मैत्रीण म्हणते, अगं माझ्या नवऱ्यानं तर मला कधी चहासुद्धा दिला नाही इतक्या वर्षात, आणि जर दिला ना तर इकडची दुनिया तिकडे होईल. चल, त्यात काय एवढं? रेखा म्हणाली. तिची मैत्रीण म्हणाली, रेखा, तू अशी म्हणतेस कारण बहुतेक तुला असं नवऱ्यानं केलेले लाड आणि प्रेम सहज मिळते, म्हणून तिला त्यात काही विशेष असं कौतुक वाटत नाही. पण मला विचार ना, मी अशी कमनशिबी पत्नी आहे जिचा नवरा फक्त तिला ऑर्डर सोडतो, कसलीच काळजी करत नाही. अगं कधी आजारी पडले तर काय झालं म्हणून विचारत नाही तो साधा. मलाही वाटतं गं, माझ्या नवऱ्याने पण माझी काळजी घ्यावी. जास्त काही नको, पण 2 प्रेमाचे शब्दसुद्धा खूप मुश्किलीने ऐकायला मिळतात. सतत टोमणे आणि उणीदोणी, हेच राहिलं नि तेच राहिलं. कितीही मागे पुढे करा त्यांच्या, पण ते मला नेहमी ओरडाच ऐकायला मिळतो. खूप मन तुटतं गं माझं. आणि रेखा मनात म्हणाली, हेच होतं अरेंज मॅरेजमध्ये, सगळं त्याचंच ऐकायचं, म्हणून तर मी आता सुटणार आहे या नात्यातून. पण अनिल तर असं नाही. इतके दिवस झालं लग्नाला, पण तो खूप चांगला वागतोय माझ्याशी. आणि मैत्रिणीचं हे सगळं ऐकून रेखा विचारात गुंतून गेली. अनिलचं प्रेम तिच्या डोळ्यासमोर येऊ लागलं. तो तर तिच्यावर जीवापाड प्रेम करत असतो. ती त्याला नवरा मानत नव्हती तरी ती त्याच्याकडे आता वेगळ्याच नजरेनं पाहत होती. आता हळूहळू रेखाच अनिलवर प्रेम करू लागलेली असते. ती त्याच्यावर विश्वास ठेवू लागते. पण अनिलच्या मनात मात्र एकच भीती घर करून बसलेली असते. ती म्हणजे आई बाबा गावाला गेले की आपला डिवोर्स होणार, रेखा मला सोडून जाणार आणि समाजात मी मान खाली घालणार. याच भीतीमध्ये अजून 1 महिना निघून जातो आणि अचानक तो दिवस येतो जेव्हा आई बाबा म्हणतात की आम्ही आता गावी जाऊन थोडे दिवस राहून शेती वगैरे बघून येतो. अनिलला मात्र त्यांना जाऊ द्यायचं नसतं आणि त्यांना घटस्फोटाबद्दलही सांगू शकत नव्हता तो. त्याची घुसमट सुरू होती. तो विचार करतो की आता रेखाला सगळं कसं विचारायचं, कसं बोलायचं. तो स्वतःची विचार करता करता तिच्या पाठीकडे पाहतच झोपी जातो. सकाळी उठतो आणि पाहतो तर रेखाची खूप घाई चाललेली असते. ती आज ऑफिसला जायला निघालेली असते. जाता जाता रेखा म्हणते, अनिल, डबा बनवून ठेवला आहे, ऑफिसला जातावेळी घेऊन जा. कपड्यांना इस्त्री करून ठेवली आहे आणि नाश्तासुद्धा करून जा. आणि आज लवकर घरी ये, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि ती निघून जाते. अनिल मनातच विचार करू लागतो की जिने कधी 1 ग्लास पाणी दिलं नाही, आज अचानक तिच्याकडून एवढं सगळं कसं शक्य आहे. अनिलचं मन खूप अशांत झालेलं असतं. तोही सगळं आवरून ऑफिसला निघून जातो. दिवसभर त्याच्या मनात फक्त एवढंच चालू असतं की आज आपल्याला घटस्फोटाचं बोलायचं आहे.
संध्याकाळची वेळ होते. रेखानं सांगितल्याप्रमाणे अनिल लवकर घरी येतो, निराश होऊनच. रेखानं जेवण वगैरे बनवलं होतं, सगळं आवरून ठेवलेलं असतं. अनिल घरी येताच त्याला ती चहा देते. हे देखील अनिलसाठी नवीनच होतं. चहा घेता घेता अनिल हळूच रेखाला विचारतो, रेखा तू ठीक आहेस ना? तू निर्णय घेतला असेलच ना की तू आता मला सोडून हे सगळं सोडून जाणार आहेस? म्हणूनच करत आहेस ना हे सगळं? हे बघ, मी तुला अजिबात फोर्स करत नाही की तू इथं राहावं, कारण मीच तुला आईबाबांसाठी राहा म्हणालो होतो आणि तूही ते ऐकून राहिलीच. खरंच तुझं मानावे एवढे आभार कमी आहेत. पण आता मी तुला अडवणार नाही. तू तुझ्या इच्छेप्रमाणे इथून जाऊ शकतेस. यावर रेखा म्हणाली, झालं तुझं बोलून का अजून काही बाकी आहे? नाही, तसं असेल तर बोलून घे, कारण मग मला बोलायचं आहे. अनिल खाली मान घालून म्हणाला, झालं माझं, अजून काय बोलणार? आणि रेखा म्हणाली, मी माझा निर्णय घेतला आहे की मी आता हे घर सोडून. आणि आता अनिल मध्ये मात्र हिंमत नव्हती हे ऐकून घ्यायची आणि तो मध्येच म्हणाला, बास रेखा, तू जाऊ शकते, मला माहीत आहे तुझा निर्णय. असं म्हणून तो बाहेर निघाला आणि तिनं त्याचा हात पकडला. अरे बावळट, ऐकून तरी घे ना पुढचं. आणि तो शॉक झाला. ती हसत म्हणाली, मी म्हणत होते की मी हे घर सोडून कुठेच चालले नाही. आता मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबतच जगणार आहे. आणि तिने अनिलला मिठी मारली. अनिल, मी तुझ्यावर खूप प्रेम करू लागले आहे. आता आपलं नातं कोणीच तोडू शकणार नाही. आयुष्यातील खूप मोठी चूक झाली असती माझी जर मी तुला गमावलं असतं तर. अरेंज मॅरेज करूनसुद्धा तुझ्यासारखा इतका जीव लावणारा नवरा मला मिळाला, हेच माझं भाग्य. अनिलला मात्र आता धक्काच बसलेला असतो. तो विचार करू लागतो, हे कसं शक्य झालं? तो म्हणाला, पण तू तर म्हणाली होतीस ना? रेखा म्हणाली, हो म्हणाले होते, पण हेही इतकंच खरं आहे की मला आता तू आवडतोस. तू तुझ्या प्रेमानं माझं मन जिंकलं आहेस. अनिलसुद्धा खूप प्रेमाने तिला मिठीत घेतो. म्हणतात ना, एखाद्या रोपट्याला रोज पाणी घातलं, त्याची नीट काळजी घेतली की पुढे जाऊन त्याचं छान वृक्षात रूपांतर होतं आणि तोच वृक्ष आपल्याला आसरा देतो, गोड रसाळ फळं देतो. नात्याचं देखील असंच असतं. कोणतंही नातं एखाद्या रोपट्याप्रमाणे असतं. त्याला वेळ देण्याची गरज असते, प्रेमाच्या खत पाण्याची गरज असते. म्हणून घाई गडबडीत कोणताच निर्णय घेऊ नये. योग्य वेळ आल्यावर, शांत राहिल्यावर सगळं काही व्यवस्थित होऊन जातं. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.